मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना नोव्हेंबर महिन्याचे किंवा डिसेंबर महिन्याचा हप्ता ज्या महिलांना जमा झाला नाही, तर याचे कारण काय आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊ. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब फॉलो केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी 31 डिसेंबर 2025 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली होती आणि योजनेचा लाभ घेत असलेल्या लाभार्थी महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता 13 जानेवारीला वितरित करण्यात आला आहे. परंतु काही महिलांना ई-केवायसी पूर्ण करून सुद्धा डिसेंबर महिन्याचा हप्ता त्यांना मिळालेला नाही. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना ई-केवायसी करण्याकरिता 31 डिसेंबर 2025 ही मुदत देण्यात आली होती आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता 13 जानेवारीला लाभार्थी महिलांना जमा करण्यात आला आहे. परंतु यामध्ये काही महिला अशा सुद्धा आहे की ज्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे, परंतु तरीही डिसेंबर महिन्याचा हप्ता त्यांना मिळालेला नाही. तर हप्ता न येण्याचे कारण असे आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या लाभार्थी महिलांनी आपली ई-केवायसी तर पूर्ण केली, परंतु केवायसीची प्रक्रिया पूर्ण करत असताना ज्यांच्याकडून चुका झालेल्या आहे अशा लाभार्थी महिलांना हप्ता जमा झालेला नाही. तर पहा, योजनेच्या लाभार्थी महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया तर पूर्ण केली, परंतु ज्या महिलांकडून ई-केवायसी करत असताना चुका झालेल्या आहेत अशा लाभार्थी महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना सुरुवातीला ई-केवायसी करण्याकरिता 18 सप्टेंबर 2025 ते 18 नोव्हेंबर 2025 पर्यंत अशी 2 महिन्याची मुदत देण्यात आली होती. त्यावेळेस ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करत असताना 2 ठिकाणी होय हे ऑप्शन सिलेक्ट करायचे होते, परंतु या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये बऱ्याच महिलांची ई-केवायसी करण्याची बाकी राहिली होती आणि म्हणून राज्य सरकारकडून ई-केवायसी करण्यासाठी पुन्हा मुदतवाढ देण्यात आली. तर पहा, योजनेच्या लाभार्थी महिलांना ई-केवायसी करण्याकरिता सुरुवातीला 2 महिन्याची मुदत देण्यात आली होती. त्यावेळेस ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करत असताना 2 ठिकाणी होय होय असे ऑप्शन निवडायचे होते, परंतु ही प्रक्रिया पूर्ण करत असताना 2 महिन्याच्या कालावधीमध्ये बऱ्याच महिलांची ई-केवायसी करण्याची प्रक्रिया बाकी राहिली आणि म्हणून योजनेचा लाभ घेत असलेली कोणतीही लाभार्थी महिला योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये याकरिता राज्य सरकारने लाभार्थी महिलांना ई-केवायसी करण्याकरिता पुन्हा मुदतवाढ दिली. 31 डिसेंबर 2025 ई-केवायसी करण्याच्या बाकी राहिलेल्या लाभार्थी महिलांना दुसरी वेळ ही अंतिम मुदत देण्यात आली होती. यावेळेस ई-केवायसी पोर्टलमध्ये सुधार करून नवीन ऑप्शन देण्यात आले होते. दुसऱ्या वेळेस ई-केवायसी प्रक्रिया करत असताना 2 ठिकाणी नाही असे ऑप्शन सिलेक्ट करायचे होते. तर पहा, योजनेच्या लाभार्थी महिलांना सुरुवातीला ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याकरिता 2 महिन्याचा कालावधी देण्यात आला होता. 2 महिन्याचा कालावधी समाप्त झाल्यानंतर राज्य सरकारने पुन्हा मुदतवाढ करून 31 डिसेंबर 2025 पर्यंत ई-केवायसी करण्याची लाभार्थी महिलांना संधी दिली होती आणि ई-केवायसी करण्याकरिता ही अंतिम संधी देण्यात आली होती. दुसरी वेळ ई-केवायसी करण्याकरिता पोर्टलमध्ये सुधारणा करून नवीन ऑप्शन ॲड करण्यात आले होते आणि यावेळेस ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करताना 2 ठिकाणी नाही असे ऑप्शन सिलेक्ट करायचे होते. हे करत असताना योजनेच्या ज्या लाभार्थी महिलांकडून चुकीचे ऑप्शन निवडले गेले असतील त्यांची ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही आणि म्हणून ई-केवायसी प्रक्रिया करत असताना ज्या महिलांकडून नकळत ही चूक झालेली आहे अशा महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला नाही. तर पहा, ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करत असताना ज्या महिलांकडून चूक झाली, म्हणजेच ई-केवायसी तर पूर्ण केली, परंतु ई-केवायसी करत असताना नकळत ज्या महिलांकडून चूक झालेली आहे अशा महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही. ज्या महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहे, परंतु ई-केवायसी चुकल्यामुळे ज्या महिलांना हप्ता आला नाही त्या महिलांना ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याकरिता पुन्हा संधी मिळेल का याविषयी राज्य सरकारकडून कोणतीच माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. तर पहा, योजनेचा लाभ घेण्याकरिता ज्या महिला पात्र आहे परंतु ई-केवायसी करताना त्यांच्याकडून चूक झालेली आहे, तर अशा महिलांना राज्य सरकारकडून पुन्हा ई-केवायसी करण्याकरिता संधी मिळणार आहे का, तर याविषयी राज्य सरकारकडून अद्याप कोणतीच माहिती समोर आलेली नाही.
आणि म्हणून ज्या महिलांना हप्ता आला नाही त्यांना सध्या प्रतीक्षा करावी लागणार आहे. आणि याविषयीची नवीन अपडेट आल्यानंतर नक्कीच तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळेल. येणारी माहिती लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचावी याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा.